Being recognized as CR, MVR, LCR, RR of Batch 2015. Favorite memory in Sion. I think Sion as a whole is the most fond memory, but out of that, most favorite is recently during internship when I was posted in medicine ward before the COVID duties. There was one patient जिसका लंबार पंक्चर करना था and resident was like जा त्याचा लंबार पंक्चर कर and I stood there. I thought I had misheard it. I was paused. Resident is like अगं तू जा गं जा जा लवकर लवकर लंबार पंक्चर कर येईल तुला सगळं करता. And it was my first week of internship and I was thinking, am I supposed to do lumbar puncture in my first week? Like, I don't even know what all is required to do that. But I think it was a wonderful experience. It was a nice learning experience. After 2 final attempts, I did it. And yeah, but the most important thing I liked was no one ever had so much confidence in me, which I got from that resident. And those 20-30 seconds of resident's motivation was like 70-minute speech of SRK. So Sion has given me a lot of confidence and it is one of the fondest memory I have. माझी इलेक्टिव्ह पोस्टिंग धारावीमध्ये लागली होती. तिथे आम्हाला प्रत्येक पॉझिटिव्ह पेशंटच्या घरी जाऊन सगळ्यांना त्यांच्या घरच्यांना होम क्वारंटाईन करायचं असायचं. सो इट वॉज समर आणि उन्हाळ्याच्या त्या गरमीमध्ये आम्ही फुल PPE घालून धारावीमध्ये फिरत होतो काही नर्सेससोबत आणि ॲट द एंड मी ऑलमोस्ट हायपोटेन्सिव्ह होऊन फेंट झालेले आणि त्या नर्सेसला लिटरली मला तिथून वापस सेंटरपर्यंत घेऊन यावं लागलेलं. आई थिंक इट वॉज एम्स ट्रिप व्हेन हम लोग सब 5 बजे सुबह जल्दी उठ के बाइक हायर करके सोलांग वैली के ऊपर गए थे. वेरी रेयर बिकॉज हम कभी जल्दी नहीं उठते थे. सो इट वॉज़ वन फेवरेट फॉन्ड मेमोरी. फिर इन फैशन शो जब हम लोग तेरना में फाइनली एक ही फर्स्ट आए थे. सो दैट वॉज रेयर पर इससे बहुत खुशी हुई थी. And then being part of the various committees like COC, then GCL Girls Cricket League, it was a revelation because मैंने कभी cricket खेला नहीं था life में. So it was really nice. Then Rim Gym every year जब participate करते थे, so it was really fun. So in general, Sion actually gave us a lot of memories and really glad I came here. तसं तर खूप मेमरीज आहेत सायन्सच्या, पण त्यातली बेस्ट मेमरी म्हणजे फर्स्ट इयरचं फिजिओलॉजिकल प्रॅक्टिकल. तर मॅडमने माझा अपमान केला होता क्वेश्चन विचारून. त्याच्यानंतर मी कॉलेज केला ते फक्त जर्नल चेक करण्यासाठी आणि एग्ज़ाम देण्यासाठीच. सायन में 6 साल के मेमोरीज़ काफ़ी स्पेशल थे. वाशिंद में सब इंटर्न्स के साथ और कुलकर्णी मावशी के साथ आइसक्रीम खाते खाते और 1 महीना कब निकल गया पता ही नहीं चला. नेहल भाई के साथ और विशाल के साथ ट्रिनिटी में काम करने का और हॉस्टल में हर साल जब बर्थडे आता था तो मार न खाने के लिए एक्टिंग करने का और अश्वमेध में हर साल जब लास्ट डे रहता था उस नाइट लेट वहाँ पे रहने का और वहाँ पे कॉलेज ग्राउंड में लेट के सबसे बातें करने का मज़ा कुछ और ही था. ही पहिली फेवरेट मेमरी आहे माझी कॉलेजची. डीन्स ॲड्रेस होता आणि मी माझ्या आईसोबत आलेले डीन्स ॲड्रेससाठी. सो आमच्याकडे आम्ही खूप ट्रॅव्हल करून आलेलो, खूप साऱ्या बॅग्स होत्या आमच्याकडे. मग आम्ही डीन्स ॲड्रेसला ऑडिटोरियमच्या तिथे आलो तेव्हा सुदर्शन WP होता तेव्हाचा GS. तो स्वतः आला आणि त्यांनी सगळ्या आमच्या बॅग्स घेतल्या. आईला एकदम शांत केलं, तुम्ही बसा मॅडम. त्यांना पाणी वगैरे दिलं, खायला वगैरे दिलं. आईला ते बघून इतकं छान वाटलेलं की मग आईची जी काही भीती होती की आता मुंबईला गेल्यावर मुलीचं कसं होईल काय होईल, त्या दिवसापासून तर नक्कीच तिची ती भीती खूप कमी झाली. सो ते खूप छान पार्ट होता पहिल्याच दिवशीचा. स्लाइस अँड स्पाइस, फ्रेशर्स, अश्वमेध, ट्रिनिटी, सायन्स स्टेशनमधले लॉंग टॉक्स, एम्स ट्रिप, गोवा ट्रिपमधले बाईक राईड्स, मुलकी ट्रिपमधलं सर्फिंग, पोस्टिंग्स, कोविड इंटर्नशिप, युनिव्हर्सिटी एक्झाम्समध्ये दंगे, एवढं सगळं आहे. हाउ कॅन आय चूज वन? इट वॉज अ इंटर कॉलेज फुटबॉल टूर्नामेंट. हम लोग का नायर के अगेंस्ट मैच था एंड फुल टाइम पे ड्रॉ हो गया था. फिर पेनल्टीज़ पे 9 of them missed and I scored the 10th one and yes, we won the finals. One of my most special memories from Sion is going to be being a part of the LTMMC symposium team because that's the first time I represented Sion at like a state level. So I had a personal sense of pride as well. And apart from the numerous things I learned there, it gave me a family of my own batchmates, my seniors, and all the ex-symposium seniors who used to come. They were really friendly and really warm people. So it was one of the best experiences I had in Sion. देशपांडे sir's Dean's address speech. Sion has given me many beautiful memories, but one of the best is being a part of the literary team of Trinity. It is something which I have wanted to be a part of since the very first time I heard of it when I entered the college, and finally getting to be a part of it
getting to meet such eminent orators and hosting such a huge event has definitely been a life-changing event and something I'll cherish forever. बिक्की प्लीज सोबतचे ट्रिप्स, परत RMO टेरेस, MP थिएटर, त्या हॉरिबल एक्झाम्स. माझी फेवरेट मेमरी फर्स्ट इयरला होती, ज्यावेळी आमची फर्स्ट PCT होती आणि त्याचा रिझल्ट डिक्लेअर करत होते एका दिवशी. आणि त्यावेळी सगळ्यांचे मार्क्स एकदम माझ्यापेक्षा खूप चांगले होते आणि जो तो बघल त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स होते. आणि मला खूप म्हणजे मला 11 मार्क्स होते फक्त. आणि मला माहीत होतं की मी लास्टच आहे म्हणून, पण त्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं. पण त्याच्यानंतर एक पाठीमागनं आवाज आला की रोल नंबर 7 म्हणजे माझे एकदम जिवलग मित्र भूषण आवळेकर यांना फक्त 7 मार्क आहेत. आणि हे ज्यावेळी मला कळालं त्यावेळी मला इतका खुश झालो मी की म्हणजे मला वाटलं मीच बॅचचा टॉपर आहे आणि मी असं फिरायला लागलो जसं की मला एकदम हायेस्ट मार्क्स पडलेत आणि मला खूप छान वाटलं माझ्यापेक्षा पण कोणतं आहे म्हणून खाली. मेरा फर्स्ट डे ऑफ कॉलेज मैं एकदम लेट आई थी. आई वॉज द मोस्ट लेट पर्सन टू कम इन सायन एंड द फर्स्ट लेक्चर वॉज एनाटमी जिसका फर्स्ट लेक्चर वॉज स्पाइनल कॉर्ड. और मैं इतनी डरी हुई थी कि मुझे सर उठा के कुछ पूछ ही लेंगे स्पाइनल कॉर्ड के मुझे, बिकॉज आई डिडंट नो एनीथिंग. तो मैं बहुत डरी हुई थी फर्स्ट डे पे. तो यही मेरा द ओनली मेमोरी आई कैन थिंक व्हेन मेमोरी बोल के कुछ. तो फिर इसलिए द फर्स्ट डे ऑफ माई कॉलेज. Like one favorite memory is nearly impossible to name. Like right from my first day at college, I had joined up late. It was quite difficult to adapt to the new environment. To the second year hostel nights when we used to flip the bottles for 4 hours straight. Then playing cards, playing duel masters. सिमरन के साथ पूरा मुंबई उसका फ़ोन ढूंढते ढूंढते घूमना. एंड देन फाइनली कमिंग टू फाइनल ईयर एग्ज़ाम जब सब पढ़ रहे हैं. बट इस सब में सबसे इम्पोर्टेंट मेमोरीज इज़ द एक्ट ऑफ फॉर्मिंग मेमोरी. लाइक कि ट्राइंग टू रिमेंबर एवरीथिंग. एंड देयर वर टाइम्स इन विच इट सीम लाइक 5 साल बचे हैं एंड देयर वर टाइम्स इन विच लाइक अरे यार सिर्फ 5 ही साल है. आई थिंक ये सब मेमोरीज बहुत इंपॉर्टंट है. ऐसा एक मेंशन करना बहुत मुश्किल. बेस्ट मेमरी म्हणायचं म्हणलं तर कॅज्युअल्टी पोस्टिंग आठवते. त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी BD पेशंट आलेला आणि ॲज युजल सीमा मॅमने सांगितल्याप्रमाणे मी ECG काढला. ECG दाखवल्यानंतर पहिल्यांदा फ्लॅटलाईन आला तर त्यात काही म्हणजे वाद नव्हता की फ्लॅटलाईनच येते असं रिलेटिव्हला पण माहीत होतं. पण जेव्हा सेकंड टाईम ECG काढायला सांगितलं रिलेटिव्हने खात्रीसाठी तेव्हा ते ECGमध्ये स्पाईक आले. तेव्हा ते मला असं मनात भीती निर्माण झाली की आता झालं म्हणलं आपल्याला आता मार पडते. तर ते घेऊन मी त्यांना न दाखवता ते घेऊन CMO मॅमकडे गेलो. तर CMO मॅमने सांगितलं की असं होऊ शकतं, स्पाईक येऊ शकतं. मग नंतर मग परत गेल्यावर त्या मॅमने म्हणलं की परत एकदा काढ. मग नंतर काढल्यावर बरोबर फ्लॅटलाईन आली आणि तेव्हा असं झालं की एकदाची वाचलो म्हणून. आम्हाला RMO फ्रेशर्सला इन्व्हाइट केलं होतं. तर आम्ही तिथे एवढा दंगा केला की नंतर आम्हाला पोलीस थांबवायला आलते. तिथे एका बाजूला परशा असं ओरडत होता तो तिला असं कसं म्हणू शकतो आणि एका बाजूला हर्षाला सांभाळायला आपले बाप्या मंद्या रोशन्या सगळी होते आणि गोप्या तिथं रेसिडेंट मॅडमांबरोबर फोटो काढत बसलाय. My favorite memory of Scion is of Ashwamedh 2017 when I was the joint finance secretary. Especially the night before Ashwamedh when you arrange all the paintings and artwork. Everything turns out to be really beautiful. All your 2 to 3 months of hard work is arranged beautifully. It gives you a lot of satisfaction. And everything turns out to be much beyond your expectations. So सायन में तो हर एक सेकंड जो बीता है वो एक मेमोरी की तरह है. लेकिन आई गेस हॉस्टलाइट्स हम लोग जो ट्रैक्स पे गए हैं, जो हमने मिडनाइट पार्टीज़ की हैं, जो हम लोग बहुत सारी जगहों पर घूमे हैं. फिनिक्स कुर्ला सेकेंड ईयर में हम लोग रोज़ जाते थे. तो आई गेस वही सबसे बड़ी मेमोरी है. स्पिरिट ऑफ सायन ही सबसे बड़ी मेमोरी है मेरे लिए. इट वॉज अ थर्ड माइनर प्रैक्टिकल, यूनिवर्सिटी प्रैक्टिकल ENT का था. और उसके बाद मेरा उत्तराखंड वाला ट्रिप जाने वाला था. तो उत्तराखंड ट्रिप के लिए मैं इतना एक्साइटेड थी कि ENT का प्रैक्टिकल के लिए कुछ पढ़ा नहीं था. ऊपर से जो प्रैक्टिकल में जो भी लिखा था मैंने वहाँ पे उसका आंसर शीट में रूम पे लेके आ गई. और उसके बाद जो मुझे इतनी गालियाँ पड़ी, स्टूपिड है तू, ये वो, ENT वालों ने मेरी पूरी इज्जत निकाल दी उधर जाने के बाद. और बहुत कुछ सुनना पड़ा. My favorite memory was winning Mood Indigo first prize because for every common man this is a misconception that we doctors are nerds. But come on guys, we won first prize in dance and everybody whoever was there just ran onto the stage to grab that trophy. So yes, that was my favorite memory. सेकंड इयरचा आमचा रिझल्ट लागला होता. सेकंड इयरच्या रिझल्टनंतर आमचे ज्येष्ठ मित्र योगेश गोपुलवाट, मी, अमोल तुंबड
तिघांनी आम्ही एकदम मोठी रॅली काढली होती. फार्मॅक डिपार्टमेंटमध्ये गेलो होतो. तिघं गळ्यात हार घालून फिरत होतो. ती एकदम म्हणजे बेस्ट मेमरी आहे माझी. Favorite memories in Sion? There are so many of them, and all of them involve being just as I am, who I am, in non-judgmental spaces, surrounded by non-judgmental friends, sitting right here in the amphitheater by myself with my chai, or under the tree in front of the college canteen, going surfing with my friends, going hiking, practicing for the college band, practicing the drums in the staff room, which was also the start of an unexpected romance. मेडिसिनची EMSची नाईट होती तेव्हा अचानक रिया चक्रवर्ती तिथे आली होती. मला वाटलं नव्हतं की मला तिला बघता पण येईल, कारण एवढी हेवी ड्युटी चालू होती. पण अचानक मेडिसिनच्या रेसिडेंटनी मलाच तिचं एचजीटी घ्यायला बोलवलं. मेमरी Ashwamedh, of course. The fondest memories I have in Sion are all related to dance, right from like Mood Eye to council dance with my duet with Vinith in third minor. Like the journey has been so memorable and it has been associated with so many injuries and I've broken such body parts, but at the end the results have been amazing, and you know, till date when I go back and look at those videos, it has all been very nice, and clearly all the wins have just been a cherry on the top. My favorite memory in college has to revolve around the quizzes and the competitive exams, especially during the biochemistry quiz, because 2-3 days before the quiz Akash was not at all studying and I have tortured him a lot to study, and then we ended up winning the quiz. And even the dermat quiz in KM, where we didn't believe that we will qualify, but we did amongst 107 teams. हॉस्टल के बर्थडेज जिस पे मैं किसी को मतलब थोड़ा भी टच भी नहीं करता था, और केक तो मैं खाता ही नहीं था. There is no one single memory at Sion Hospital. Every day since first year, we have loved, we have grown together, we have known each other, made friends, loved, forgiven, fought, and just lived together and grown as beautiful individuals and as doctors. And one of my favorite memories would be winning the Bombay Medical Congress and winning AFMC Symposium competition, which was a very proud moment for all of us. एक दिन सुबह 5:30 मेरा दरवाजे पे कोई तो ज़ोर से नॉक करके चिल्ला रहा है कि हॉस्टल में आग लगी है, सबको वेकेट करने बोला है. एंड फिर तभी हम लोग जैसे तैसे हाथ में जो भी सामान ले पा रहे थे वो सब सामान लेके हम नीचे आ गए. कुछ पता नहीं है कि कितने एक्सटेंट तक आग लगी है, कहाँ लगी है. हम सब बस कियोस्क में खड़े हैं. एंड उतने में हमारे बैच के बाकी लोग जिनको इस बात की कुछ भी आइडिया नहीं है, वो आराम से तैयार होकर डैम्स निकल रहे हैं. तो जब हमने उनको बोला कि हमारे फ्लोर पे आग लगी है, तो ऑल दे कुड से वाज ठीक है, तो हम जगह रख लेंगे एक. तो तब पता चला कि लाइफ में जितनी भी मरवाएंगे वो मरवाने के होने के बाद आराम से नहा धो के पढ़ने बैठ जाना है. The day I had entered Sion, I was clueless, I was scared, but yet heartbeat was at its maximum. I did feel like an achiever. फर्स्ट ईयर में सर ने हमको चेक दिया था संभालने के लिए, तो वो हम शालीमार डेयरी में भूल गए. बाद में हम उसको रिकवर करने गए रात को 2 बजे. मैं, यश, मंदे और अनिकेत साथ में थे. तो धारे वाले बोला कि कोई तो धारी का बंदा तुम्हारा चेक लेके गया. तो रिक्वेस्ट करने के बाद उसने हमको उसका नंबर दिया. तो फ़ोन लगाने के बाद कुछ बंदे आए हमारे पास. वो बोले कि तुमको हमारे साथ आना पड़ेगा अगर तुमको चेक चाहिए तो. तो मैं, यश और पोटे साथ में निकल गए और मंदे को पीछे रखा बैकअप, और बोला 100 नंबर डायल करके रखना, कुछ हुआ तो कॉल कर देना. तो बंदा हमको धारे गली में लेते गया और हमारी फटती गई. फिर बाद में उसका बड़ा भाई या वो बॉस जो भी था, उसने थोड़ा सा सवाल पूछा, देखा है पीछे कोई तो बैकअप को. बंदे को डर गया और फिर हमको चेक दे दिया. बायोएथिक्स का लेक्चर चालू था सेकेंड ईयर में, एंड सर लेक्चर ले रहे थे, एंड हम लोग एज़ यूजुअल एथिकल कुछ कर नहीं रहे थे. तो सर ने पकड़ा और खड़ा कर दिया. तो मैं खड़ी हो गई एंड सर ने नाम पूछा. तो मैंने बोला, सर माय नेम इज़ शायरन. ही वाज लाइक, क्या बोल रही है? तो मैंने बोला, सर शायरन. तो फिर से पूछा उन्होंने कि बोल क्या रही है? तो मैंने बोला, सर शेर ऑन. देन वो जो पिस हुए हैं मेरे पे, उन्होंने मेरी एथिक्स निकाल दिया. EMSची नाईट होती. एक 75-80च्या आसपास एक लेडी होती. तर रेसिडेंटने मला तिला IV टाकायला सांगितलेलं. मी 2-3 प्रिक केले, नाही गेली. माझ्या को-इंटरने ट्राय केलं, रेसिडेंटने ट्राय केलं, तरी पण नाही गेली. तर मग डिसाईड झालं की तिला सेंट्रल टाकायची. रेसिडेंटने प्रोसिजर स्टार्ट केली.
तरी ती खूप हालत होती. तर मामांना सांगितलं की तिला बांधलं तरी ती हालत होती, ओरडत होती. तर मग मी साईडला उभी होती. रेसिडेंट म्हटला तू चढ बेडवर, तिचे पाय पकड. तिचे पाय पकडले, एका हाताने तिचा हात पकडला आणि एका हाताने हेड फिक्स करत होती. आणि तसं करताना त्या बाईने मला ज्या शिव्या द्यायला स्टार्ट केलं, पूर्ण आयुष्यात मी एवढ्या शिव्या कोणाच्या खाल्ल्या नसतील विनाकारण. मैं ईएमएस में पोस्टेड थी और एक बहुत ही कैकेक्सिक पेशेंट आया था, तो उसका ब्लड कलेक्शन करना था और मेरा निडल प्रिक हो गया. तो उसके बाद जो मेरी फट गई थी, बाप रे. फिर सर ने बोला जा भागते भागते माइक्रो डिपार्टमेंट जा, वहाँ पे पहले तेरा ब्लड दे, फिर पेशेंट का ब्लड लेके जाओ. माइक्रो डिपार्टमेंट तो तुम लोग को पता ही है कैसा होता है. इतना सारा मगजमारी करना पड़ा. देन फाइनली ठीक हुआ, मतलब ही वॉजंट पॉजिटिव. Sion has been a home for special memories. Every day has been incredibly special. Sion has given me so many friends who are to me like family. One phone call and they're there with me through thick and thin. There are memories like Aukshan teaching me Marathi, cab rides with Aditi, studying with Aditi and Viola, coffee with Kashyap. These memories will last me for a lifetime. One very special memory is attending Thursday clinics of Dr. Amdekar sir in Sion. They have molded me and made me a better professional and a human being. Sion to me is home. बेस्ट मेमरी GCL 2018 फर्स्ट टाईम मी क्रिकेटमध्ये पार्टिसिपेट केलं आणि लेक्चर वगैरे बंक करून आम्ही प्रॅक्टिस केलेली आणि फायनली आम्ही जिंकलेलो. सेकंड इयरमध्ये OBGY पोस्टिंग होती. फर्स्ट डे होता OTचा. मी OTमध्ये गेलो, OT चेंजेस घातले, बट मला चप्पल भेटत नव्हती. सो मी तिथे एक व्यक्ती बसलेली इयरफोन्स घालून, त्यांना विचारलं चप्पल कुठे आहे. त्यांनी सांगितलं. मी आतमध्ये गेलो, तर आतमध्ये बघतो तर ती व्यक्ती सगळ्या रेसिडेंट्सला शिकवत होती. नंतर कळालं मला ते युनिट हेड होते म्हणून. फेवरेट मेमरी म्हणजे फर्स्ट इयरची SPLची टुर्नामेंट होती. फायनलची मॅच होती. डेरेसनची टीम होती आणि त्याच्या अगेन्स्ट आपले विशाल पवार यांची टीम होती. तर मला बाउंड्री बॉल म्हणून ठेवलेलं, बॉल पकडायला किंवा 4-6 आहे काही सांगायला. तर शेवटच्या बॉलला 4 रन्स पाहिजे होते आणि आपले विनय सर आहेत, त्यांनी शॉट मारला आणि बॉल इथे बाउंड्रीच्या इथे आला आणि सगळे ओरडायला लागले की 4 आहे. आणि पण मला माहिती होतं की बॉल झाडाला लागून परत आलेला. सो मी सांगितलं की 4 नाही आहे, बॉल झाडाला लागून परत आला आहे. पण डेरे सर आणि सगळे त्यांचे टीममेट खूप चिडले एवढे आणि माझी एवढी जास्त फाटली की मी तिथून पळूनच गेलो. EMS नाइट था, पेशेंट आया था डायरिया के साथ, पूरा बेड भर दिया उसने. फिर रेसिडेंट आके बोलता है कि पुलिस डालो उस पर. मतलब कैसे करती मैं ये. So it was 1st September 2015, first day, first lecture 8:15 AM, and obviously we were late, me and Zubin. So we ran such a way that like it was the last train or the last run, and finally we reached the lecture for one and only our Dr. Ramesh Deshpande sir, HOD Physiology. So such was his personality. सर्जरी के इंटरनल एग्ज़ाम चल रहे थे. 100 नंबर का पेपर था. निहल और ओजे मेरे सामने बैठे हुए थे. एग्ज़ाम्स ख़त्म हो गए, सर्जरी पोस्टिंग पे मैं गया था. निहल और ओजे आए नहीं थे. तो सर ने पूछा ये ओजस्वी पांडे कौन है. उसने पूरा छापा तो छापा, पर एक सप्लीमेंट्री 2 बार छाप दिया था. Being a part of the lit team and hosting Trinity was a really fun experience. And जब ICC फाइनली हाथ में आया तो फाइनल ईयर की ट्रिप थी, नॉर्थ ईस्ट गए थे. गाड़ी की ऑलरेडी हेडलाइट फूटी थी और मैं ऐसे चलने लगी शॉर्टकट में और मेरा उसमें पैर कट हो गया और ब्लीडिंग हो रहा था बहुत ज़्यादा. सब लोग एकदम पैनिक मोड में और पीछे से ऐसे योगेश चिल्ला रहा है कोई डॉक्टर को बुलाओ, कोई डॉक्टर को बुलाओ. और तो उधर के हमारा ड्राइवर ही उसको बोलता है तुम लोग ही डॉक्टर हो. It was the EMS shift the night before Holi. एक बंदा आया, he was completely drunk, continuously चिल्ला रहा था कि मैं मर जाऊँगा, मेरा दिल बाहर आ जाएगा, बहुत ज़्यादा धक धक हो रहा है, मैं मर जाऊँगा. His labs were fine. तो रेसिडेंट ने बोला उसको फॉलीज RT लगा दे. उस दिन मैंने काफ़ी नई गालियाँ सीखी. फिर भी वो चुप नहीं रहा. उसको NS लगा, कुछ नहीं, 1 घंटा चिल्लाते रहा. वो सब देखते रहे. फिर रेसिडेंट इतना इरिटेट हुआ, उसके मुंह के इतने पास जाके चिल्लाया. कुछ बोला नहीं, बस आ करके चिल्लाया. सब चुप हो गए, वो भी चुप हो गया. फिर उसके दोस्त ने आके बोला कि उसने 3 टैबलेट भांग खाई है, 1 बॉटल वोडका पिया है और 1 पूरी ट्यूब रिंगार्ड खा गया है वो. उसके 15 मिनट बाद वो अपना यूरिन बैग उठा के बाहर निकल गया. एंड नो वन एवर सॉ हिम अगेन. Midnight cycling because it was our baby and we made it. Our council batch made it. तो मैं कैजुअलिटी में पोस्टेड थी. मेरा मॉर्निंग शिफ्ट था
और एक साइकेट्रिक पेशेंट आया था और वो सब बैरियर पार करके मेरे तरफ आ रहा था, तो मैं इतना डर गई थी कि 2-3 बार जब उसने पार किया तो मैं भाग के मेडिसिन के उधर जाके ECG ले रहे थे उसके पर्दे के पीछे छुप गई थी।